सध्या कसं वातावरण आहे? वैष्णवी, आता सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर गिरगावमधील ही जी शोभायात्रा आहे ती आता मुंबईपुरती मर्यादित राहिलेली नाहीये. तिचं स्वरूप हे अत्यंत व्यापक झालेलं आहे. त्यामुळे मुंबईच्या बाहेरून सुद्धा प्रचंड गर्दी होतीये. विविध शहरांमधून इथे नागरिक पाहायला आलेले आहेत, मंडळी पाहायला आलेली आहेत ही शोभायात्रा. आणि याची ख्याती, याची प्रचिती अगदी जगभरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे आता अनेक बाहेरून येणारी मंडळी सुद्धा गर्दी करतात. शोभायात्रेला अगदी काही वेळात सुरुवात होतीये. इथे चित्ररथ सज्ज झालेले आहेत आणि या चित्ररथाच्या मागे आपल्याला रॅली पाहायला मिळणार आहे. जे सगळे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत ते सज्ज झालेले आहेत आणि इथे सध्या तयारी सुरू आहे. हळूहळू हा मार्गस्थ होणार आहे चित्ररथ. गिरगावमधील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठाननं या स्वागत यात्रेचं जे आयोजन केलेलं आहे, आणखी एक खास बाब ती म्हणजे माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि प्रसिद्ध गायक शंकर महादेवन सुद्धा आज या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. आणखी एक विशेष बाब ती म्हणजे 2 दशकं या स्वागत यात्रेला लोटलेली आहेत. तब्बल 24 वर्ष झालेली आहेत आणि या 24व्या वर्षी विशेष काय तर वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एका रूपानं इथे शुभेच्छा दिल्या जातात किंवा इथे स्वागत केलं जातं आहे. त्या गोष्टीचं सुद्धा सगळे कार्यकर्ते या पथकाचे हळूहळू रवाना व्हायला सुरुवात झालेली आहे. मराठी पारंपरिक संस्कृतीचं दर्शन इथे घडतंय. थोड्याशा घोषणाबाजी सुद्धा सुरू आहेत, त्या सुद्धा आपण इथे पाहतोय आणि महिलांची संख्या ही जास्त आहे. महिला मुली मोठ्या संख्येनं शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. या पथकाच्या संदर्भातली माहिती थोडीशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आपल्यासोबत सदस्य आहेत. यंदाचं कितवं वर्ष आहे, यंदाची थीम सगळंच जाणून घे. यावेळेला आपलं तुकाराम बीचची ही संकल्पना आहे. पथकाला आता 2005 साली स्थापना झाली. पथक खूप मोठा, आता सध्या 500 जणांचा हा मॉप आज यावेळेला परफॉर्मन्स देणार आहे. एकूण आणि शोभायात्रेमध्ये आजच्या सगळ्या स्वागत यात्रेमध्ये किती मंडळं पथकं ही सहभागी होणार आहे त्याचा काही अंदाज? 3-4 पथकं तरी इथे सहभागी होणार आहेत आणि गिरगाव तुझे पथक ह्या यात्रेची सुरुवात करतात आणि इकडनं ही सुरुवात होईल. आता फक्त मुंबईपुरतं हे स्वरूप मर्यादित राहिलेलं नाहीये. विविध शहरातनं इथे लोक येतात. कसा प्रतिसाद असतो, त्यांच्या काय भावना असतात? खूप प्रतिसाद तुम्हाला यावेळेला बघायला मिळेल आणि इकडे खूपच गर्दी गिरगावमध्ये होते. गिरगावतून ही सुरुवात झाली होती, तुम्ही बघू शकता आणि खूप एन्जॉय करू शकता. नववर्षाच्या निमित्तानं, तुमच्या पथकाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि नववर्ष आपण असंच चांगलं सेलिब्रेट करू. तर आपण पाहिलं वैष्णवी, इथे शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. खूप खूप छान अशा वेशभूषेमध्ये महिला सुद्धा सहभागी झालेल्या आहेत, असा एकंदरीत माहोल आहे. एकंदरीतच वेगवेगळं आकर्षण पाहायला मिळतंय गिरगाव मध्ये. आपल्याला या सगळ्याच आकर्षणांचा आढावा आपल्याकडनं घ्यायचा आहे.